नमस्कार मंडळी, हे आमच्या महादेवाचं मंदिर आहे. म्हणजे मी मागच्या सोमवारी गेलेले ते नाही, हे दुसरं मंदिर आहे. हे डोंगरावरचं मंदिर आहे आणि इकडे जास्त असं जाणं होत नाही. वर्षातून एकदा जातो आणि ह्या मंदिराची श्रावण महिन्यात जर 4 सोमवार पडले तर 3ऱ्या सोमवारी आणि 5 पडले तर 4थ्या सोमवारी ह्या मंदिरात यात्रा असते. मग आज आता 3ऱ्या सोमवारी यात्रा आहे बघा. तर बरेच जण भाविक आलेत, असे बऱ्याच वाडी आणि गाव मिळून सगळ्या एवढ्या लोकांचं हे मंदिर आहे. त्याच्यामुळं खूप गर्दी असते अशी, म्हणजे खूप म्हणजे भाविक येतात इथं. आता दुपारच्या नंतर तर खूप गर्दी वाढते. आम्ही दुपारीच आलो होतो आणि अभिषेक वगैरे चाललेला लोकांचा. मग आम्ही पण थोडा वेळ बसलो, मस्त वाटलं, खूप छान वाटलं. हे जागृत देवस्थान आहे. इथलं मंदिराच्या आजूबाजूचा पण परिसर खूप छान आहे आणि सगळं पांडवकालीन असल्यामुळं जुनं खूप आहे आणि एकदम मन प्रसन्न होतं. आणि हे बघा, इथून सगळं गावं वाड्या दिसत आहेत. तिथून आमची सुद्धा वाडी दिसते. असं हे मंदिर आहे आणि इथं आलं ना की खूप मन प्रसन्न होतं. पण खूप लांब असल्यामुळे सारखं येणं होत नाही, वर्षातून एकदाच येतो. पण पहिली तर लोक चालत यायचे, आता गाडीचा तरी सोय झाल्या मंदिरापर्यंत. मग यात्रा भरलेली होती थोडीशीच होती, जास्त नव्हती. जास्त लांब असं एवढ्या लांब माणसांना सामान घेऊन यायला पण जमाय पाहिजे ना. मग प्रसाद घेतला आणि घरी आलो.